शनाया, ऐक ना, ऐक. कंटाळा आला यार तुझ्या आई बाबांचा. मला कळतंय, पण अगदी थोड्या दिवसांचा प्रश्न आहे यार, मग सगळं नॉर्मल होणार आहे. काय थोड्या दिवसांचा प्रश्न आहे? मी एका दिवसात पकले माहितीये. आता माझ्याशी बोलला फोन काय उचलतो? ऑफिस मधून फोन आहे, जरा एकच मिनिट. हा पानवलकर बोला. हा झाली मीटिंग. हा तुम्हीच अटेंड केली ना? श्रेयस नाही, पण जाताना तर माझं बोलणं झालं होतं की तुम्ही स्वतः अटेंड कराल म्हणून. मग अहो तो लाख म्हटला असेल, पण फ्रेशर आहे ना शेवटी. डील करताना काही हलगर्जीपणा झाला असता तर कोण रिस्पॉन्सिबल होतं मग? नाही नाही पानवलकर, एक 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 सेकंड, मी ऑफिसला आल्यावरच बोलतो तुमच्याशी. हा मी येतो. तुम्हाला एकटं सोडून जाणार आहेस आता? बच्चा जरा महत्वाचं काम आहे, मी लगेच जातो आणि लगेच येतो. गॅरी प्लीज प्लीज नको जाऊ मला सोडून, प्लीज नको जाऊ. ऐक ना, तू एक काम कर, तुला घरात राहायचं नसेल ना तर तू बाहेर जा ना, कुठेतरी मॉलला जा, शॉपिंग कर, फिल्म बघ एखादी. एकटी? एकटी कशाला? ईशाला फोन कर, दोघी जणी जा ना. हवं तर मी येताना पिकअप करतो. हा ओके डन. हा? मी ना चेंज करते. आता चेंज नको करूस ना, छान दिसतेस साडीत. नाही नको ना प्लीज, मी सुपर अनकम्फर्टेबल आहे यार. बघा आई बाबा आले तर परत प्रॉब्लेम होईल. चल लवकर. झालं का सगळं तुझं? नाही ना, अजून बरेच बाकी आहेत. रेवती, हा रंग कसा दिसून राहिला ग? मस्त. राधिका, फेस्टिव्ह कलर्स किती मस्त असतात ना, किती पॉझिटिव्ह एनर्जी असते यांच्यात. भक्ती मॅडम पण असंच म्हणतात, रंग खूप सकारात्मक राहतात म्हणून. रेवती, मला काय वाटतं सांगू का? कुणाचंच आयुष्य बेरंगी नसावं, सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं. दिसतच आहे ते. गुरुनाथ इतका वाईट वागला तुझ्याशी, तरी सुद्धा तुला त्याची काळजी वाटते अजूनही. रेवती, अगं शेवटी नवरा हा नवराच आहे. त्याला आपण त्याच्या गुणदोषांचं कट स्वीकारायला नको का? राधिका, हा विषय इथेच थांबूया, नाहीतर आपला वाद होईल आता. खरंच बाई, खरंच हा विषय पुरे, नाही तर पुन्हा वाद होऊन जाईल. ए रेवती, ऐक ना, हे सगळं विकून थोडेफार पैसे जमले ना का आपण ते मशीन घेऊन टाकूया पॅकिंगचं. नानाजी म्हणत होते ते फारच भारी आहे म्हणून. म्हणजे आता बघ ना, त्या काय काय पुड्यांना चांगलं पॅकिंग नाही झालं ग. ते मशीन घेतलं ना, सगळं पॅकिंग बरोबर होऊन जाईल. पण पैसे जमायची वाट कशाला बघायची? मी घेऊन येते ना उद्या, तू फक्त नाव विचारून ठेव. हे नको बाई, किती करता तुम्ही मायासाठी. कधी कधी हे उपकारांचं ओझं नको वाटतं. राधिका, काय आहे हे उपकार वगैरे? आपलं ठरलंय ना असा विचार करायचा नाही, आणि होईल सगळं ते. हे बघ, आयुष्यात ना कुठलीही गोष्ट स्ट्रगल केल्याशिवाय मिळत नाही. आता आमच्याच फील्ड मध्ये बघ ना, किती स्ट्रगल करावा लागतो प्रत्येकाला. पण आपण आपलं काम थांबवायचं नाही. रेवती, तू ते मला सांगायचीस ना, ते आत्ता पटून राहिलं बघ. कोणत्याही बाईला तिच्या नवऱ्याचं नाव पुरेसं नसतं. तिला मेहनतीनं सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य मिळवायलाच लागते, तरच त्या बाईचं अस्तित्व टिकून राहत. पटलं ना तुला? मग झालं. आता ह्या गोष्टींवरती विचार करू नकोस. स्वतःला कामात गुंतव, म्हणजे ह्या विचारांपासून लांब राहशील. माझा हा मेल करून झाला की मी मदत करते तुला. हो. मिस्टर गुरुनाथ, काही कारणामुळे तुम्ही काल मीटिंग अटेंड करू शकला नाही, त्यामुळे श्रेयसने ती मीटिंग अटेंड केली. आणि मला ते माहिती आहे सगळं पानवलकर, मुद्द्याचं काय ते सांग. ठीक आहे, मुद्द्यातच सांगतो.
श्रेयसने आपल्या न्यू प्रोडक्टचं एक पॅकेज क्लायंटला दाखवलं आणि ते डील त्यांना अतिशय पसंत पडलं. अच्छा, गुड. काय पॅकेज होतं? सर आधीच्या पॅकेज प्रमाणे ते पॅकेट 50 रुपयाला मिळत होतं, पण जे काही चेंजेस मी सुचवलेत त्याप्रमाणे त्या पॅकेटची कॉस्ट आता 49 रुपीज 50 पैसे झाली. म्हणजे फक्त 50 पैसे कमी केले पर पॅकेट मागे. येस सर. आणि क्लायंटला ते डील आवडलं. मिस्टर गुरुनाथ, कसं असतं मार्केटमध्ये लोकांची जी मेंटॅलिटी असते ना परचेस करण्याची, म्हणजे बघा की एखाद्या राऊंड फिगरमध्ये तुम्ही जर ती वस्तू विकलीत कोणाला तर ते तितकीशी नाही पसंत पडत, पण तीच जर का तुम्ही ऑड फिगरनी विकली तर ते जास्त ॲक्सेप्ट होतं. हां, आता ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात येत नाही, पण श्रेयसने लोकांची परचेस करण्याची मेंटॅलिटी बरोबर ओळखली. गुड. नाही, व्हेरी नाईस श्रेयस. आयडिया चांगली आहे, पण प्रॅक्टिकली थोडीशी कच्ची आहे. तू खूप हुशार आहेस, पण कायम आपण जवळचा फायदा बघतो, दूरचं नुकसान बघायला विसरतो. तसंच काहीसं झालंय, नाही का? नाही, मी समजलो नाही गुरुनाथ. कानवलकर, तुम्हाला तर समजायला हवंच होतं. अहो, साधी गोष्ट आहे. आपण जर पर पॅकेट 50 पैसे सोडून देणार असू तर आपला पर पॅकेट 50 पैशांचा लॉस नाहीये का? कमाल करताय गुरुनाथ. 50 पैशांचा काय विचार करताय तुम्ही? काय किंमत काय आता 50 पैशांची? नाही, बरोबर आहे. 50 पैशांची काय किंमत? ऍब्सोल्युटली राईट. पानवलकर, वरवर विचार केला तर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. 50 पैशांचा काहीच अर्थ नाही. पण आपण एक साधा हिशोब म्हणतो. ओके जेनी, हेल्प मी विथ दिस. येस सर. पर पॅकेट आपण 50 पैसे सोडले, असे समजा 50 पॅकेट्स गेले, तर आपण सोडून देतोय त्या पैशांचा आकडा होतो 25 रुपीज सर. 25 रुपये. असेच 50,000 पॅकेट्स विकले गेले, पर पॅकेट 50 पैसे आपण जाऊ दिले, तर आकडा होतो 25,000 सर. 25,000 रुपये. आणि असे 1,00,000 प्रोडक्ट्स आपण विकले, पर पॅकेट आपण 50 पैसे जाऊ दिले, तर आपला लॉसचा आकडा होतो 50,000 रुपये. राईट सर. अनवलकर, 50 पैसे लहान वाटतील कदाचित, पण 50,000 हा आकडा नक्कीच लहान नाहीये ना. आणि कुठलाही बिझनेसमन एक नवा पैसाही सोडत नाही. एक लक्षात घे श्रेयस, आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करतोय ते 500 नाही, लाखांच्या घरात विकलं जातं. त्यामुळे पर पॅकेट जर आपण 50 पैसे सोडत गेलो तर अल्टिमेटली होणारा लॉस हा लाखो नाही, करोडोंच्या घरात जाईल. आणि हे कुठल्याही कंपनीला आवडणार नाही, राईट? सो पुढच्या वेळेला अशा आयडियाज आणताना जरा फोकस हवा. ओके, बाकी आयडिया चांगल्या आहेत, त्याच्या पण फोकस कमी पडतोय. ओके, आय एम सॉरी गुरुनाथ. खरं म्हणजे ही गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती, पण नाही आली. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, इट्स ओके. नाही, त्याची कल्पना चांगली आहे, शिकेल तोही हळूहळू. तुमच्याकडनं तो नक्कीच शिकेल. आणि तू काही निराश होऊ नकोस. अशा आयडियाज येत असतील तर आपल्याला हवेच आहेत, नाही का? थँक्यू सर. ऑलराईट देन, चला गेट बॅक टू वर्क. पानवलकर प्लीज. जेनी, मला पुढच्या कामांचा लाईनअप दे. सर गिव्ह मी अ मिनिट. अरे यार, वैताग आला या साडीत चालून आता. आय नो. हे स्नेहा, थँक्स अ लॉट बाय द वे. तुझ्यामुळे एवढी छान शॉपिंग झाली आज. अँड ऍक्च्युली डबल थँक्स. डबल थँक्स फॉर व्हॉट? अगं, तू तुझ्यासाठी घेतलेले टॉप्स मला आवडले म्हणून देऊन टाकलेस आणि त्याचे पैसेही घेतले नाही. गॉड, इट्स ओके यार. एनिथिंग इन फ्रेंडशिप. आणि त्यात काय एवढं? प्लस तसंही मला एवढे फ्रेंड्स नाहीयेत. ते कळतच, पण सोड ना, आता तुला काय टेन्शन आहे? तू तुझ्या लाडक्या गॅरी सोबत राहतेस ना.
हो यार, पण मला घरी जायचा इतका कंटाळा आलाय ना आता. एक तर त्या गॅरीचे बोर पॅरेंट्स आले आहेत ग घरी, आणि ते इतकी गावठी आहेत ना, म्हणजे ते ना सतत किचन किचन रेसिपी जेवण याव त्याव राधिका राधिका इतकं बोलतायत ना की मला जाम कंटाळा येतो. खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये त्यांना. एक सेकंड हा. या हाय समिता. बरं ऐक, तुला एक न्यूज द्यायची होती. ती राधिका ना डाऊन मार्केट बायकांसारखं काहीतरी पापड आणि लोणची विकतीये. काहीतरी काय. अगं खरंच, ते रेवतीकडे जाणार आहे पॅकिंग करायला. हा पण ती लोणची करते तर मी काय करू. शनाया, तुला ना कळत नाहीये. तू एक काम कर, रात्री भेट, आपण बोलू. ओके ओके ठीक आहे. काय झालं? अगं ती डाऊन मार्केट राधिका आणखीन काहीतरी लोअर क्लास गिरी करते. लोणची बेंची बनवते म्हणे. व्हॉट? म्हणजे गुरुनाथची बायको लोणची विकते? ए बायको होती हा, आता नाहीये. व्हॉटेवर, सोड ना. तुला काय फरक पडतो? चल जाऊयात आपण. नाही यार, असं नाही. आता तिने लोणची बेंची विकली आणि तिला पैसे मिळाले तर ती माझ्याकडे भीक मागायला कशी येणार. नाही यार, तिने खूप त्रास दिलाय मला. अँड आय रिअली वॉन्ट गेट बॅक टू हर. सोड चल. रेवती याच्यावर हो, मस्त दिसेल. याची फुलं पण बनवू का? अरे बेस्ट. मला पण कात्री दे. खात्री. हे काय आहे? कसला पसारा आहे हा? समिता, ते गिफ्ट्स आहेत. गिफ्ट्स? हो ना. हा, म्हणजे तुमची ती मसाले पापड लोणची डिंकाचे लाडू वगैरे तसली वाली गिफ्ट्स. हसायला काय झालंय? हसू नाही तर काय करू नानी? कोणी आयडिया सांगितली तुम्हाला? आणि न्यू इयर साठी काय लोणची मसाले पापड डिंकाचे लाडू ही अशी गिफ्ट देतात का? शॅम्पेन केक अशा पद्धतीची गिफ्ट असतात नाही का? कुठल्या जमान्यात राहता तुम्ही, काय कळतच नाही मला. नाही, राधिकाचं एक वेळ ठीक आहे, तिला तशी या दुनियेची फारशी माहिती नाहीच आहे. पण रेवती, तुलाही कळत नाही? सरप्राईज. निंदकाचे घर असावे शेजारी. काय माहितीये, या जगात अशा अनेक नव्या गोष्टी असतात ज्या स्वीकारल्या जात नाहीत. राधिके, तू तुझं काम कर ग बाई. मला फक्त एकच गोष्ट कळते, जे अस्सल असतं, जे आपल्या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये मिसळलेलं असतं, ते कधीही लयाला जात नाही. शॅम्पेन लिकर केक ही इथली संस्कृती नाही. नाही विकलं गेलं तरी चालेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का? हो ना, प्रयत्नांती परमेश्वर. आणि राधिका, मला खात्री आहे बरं का, एक ना एक दिवस तुला मोठी ऑर्डर मिळणार. पण काय माझ्या भारती, आपल्याला जर दुसऱ्याला मदत करता येत नसेल ना, तर निदान त्याला डिस्करेज तरी करू. तेच म्हटलं नाना, तुम्ही अजून मला काही बोललात कसं नाही? नाही, कारण मी काहीही बोललं ना की तलवार घेऊन माझ्या अंगावरच येतात. हो, कारण तुला मध्येच ना खूप त्याची सवय आहे ना. तुला सांगितलं होतं काय मी मध्ये बोलायला? राधिका, मी तुला सांगतो, पैज आहे माझी. ह्या एवढ्या मोठ्या सोसायटी मध्ये ना तुझी निदान 25 तरी गिफ्ट विकली जाणार. आय होप्स. एनिवे राधिका, ऑल द बेस्ट. नानाजी, गिफ्ट विकली जातील ना? कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. काळजी करू नकोस तू, जाणार म्हणजे जाणारच. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठी. आणि बघ, आता तू एकटी नाहीस, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. हा? चला, झालं बाई. देवापाशी दिवा लावायचे होश नाही या पोट्टीला. बाहेर लावते ना दिवे ती. तेच ना, दिवा लावत होते. राधिकेशिवाय घर कसं ओक ओक वाटून राहिले पा, एकदम रिकाम रिकाम. जसा देवाशिवाय देवारा.
अथर्वचा गोंगाट नाही, राधिकेचं भाषण खिदळणं नाही, किचन मधून येणारे खमंग वासही नाही. आओ, तुम्हाला का वाटते का? येईल का आपली सून परत या घरात? येईल म्हणजे येणारच. हो ना. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण परत आणणार. हो. तू नको काळजी करू. ते धुंदाट गेली कुठं? गेली असेल गुरुनाथसोबत फिरायला. घाबरून पडाली तर नाही आपल्याला. हो, ती कसली घाबरते आपल्याला. येईल परत. तेही बरोबर आहे तुझं. येईल गुरुनाथ सोबत. जाणार कुठे? मी का म्हणतो, ती आता आली ना, तिला कसं सरळ की पळ करून सोडायचं. परत तिनं या घरात पाऊल ठेवायलाच नको. हो ना, तेच तर करणार आहे ना मी. पाहा तुम्ही, काय थोडी काळजी घ्यावी लागते. हे आपलं पोट्ट चिडून बिथरून निघून जायला नको. काय तसा वेळ लागला त्याला, त्या उभाटचो. तेव्हा आलं का धुंदाट बघ. या आला. ही बया आता कुठं गायब झाली? ती गायबच झाली. काहून गो बाई, कुठे गेली? कुठे होती तू? आणि जाताना कुठे जाते, काहून जाते, काही सांगायची रीत बात आहे का नाही? आई जरा हळू बोल ना, आणि आपण आज जाऊन बोलूया का? ते पाय बरं. चल ना, चल. चल ये बरं. आता पाय बरं करू ना, ही मुलगी कुठे गेली होती, काहून गेली होती, हा आम्हाला समजलं नाही तर विचारणं भाग पडते ना. आणि तू कुठे गेला होता रे बाहेर? मी ते ऑफिसला गेलो होतो कामाला. बर. चल चल चल, जरा आता स्वयंपाकाचं बघ बाई. अरे यांना भूक लागून राहिली ना, कधीचे भुकेले आहेत ते. तुला तर माहिती आहे ना, शुगर आहे, वेळेवर जेवण लागते. मग हो, बोलण्यात कुठे शुगर आहे? का म्हटलं? नाही ते नाही, मी बाहेरून खाऊन आले. बर. या बाई जेवून आला, मग आता आम्ही का खावं? हवा खावी? हा? नाही आई, पण मी कुठे जेवून आलोय ना. मला खरं तर भूक लागली आहे. आणि मी काय म्हणतो, खूप दिवसात तुझ्या हातचं पण काही खाल्लं नाही ना. हा, तर करशील का तू प्लीज? तर माहित होते, म्हणून सगळं बनवून ठेवलंय मी आधीच. चल हात पाय धु आणि बस जेवायला. चल वाढते मी. कसं आहे ना गुरुना, आपला पोरगा जबाबदारी विसरला म्हणून आई बाप आपली जबाबदारी विसरते का? नाही ना. पोटच्या पोराची भूक माईला सगळ्यात अगोदर कळते. चल जा, हात पाय धुवून घे, वाढते. चल शना, ए चल चल शना. या पोरी सोबत राहिला ना तर मा पोरगा एकदम सुकून जाईल, एकदम रोड. बुद्धी सुकली आहे त्याची, म्हणून तो तिच्या मागे मागे फिरते ना तो बैताड. अथर्व, हे काय करून राहिलास तू? हा, डोळे मीट बरं. तू झोपत काऊन नाहीस? सकाळी उठत नाही, शाळेत जायला कटकट करतो. झोप बरं. आई मला झोप येत नाही आहे. काऊन रे? आमच्या बाळाला झोप काऊन येत नाही? मला आजची आजोबाकडे जायचं आहे. आजोबा आपला कली आहे ना, मग ते मला गोष्टी सांगेल. जाऊ मी? अरे, आता आजोबा झोपले असतील ना, मग उद्या ते तुला भेटतील. उद्याला ते नागपूरला जाणार आहे. हो ना, जाण्याच्या आधी तुला भेटतील. मग आता ते आपल्या घरी येत ना, मग आता त्यांना उठवणं बरोबर दिसते का? नाही ना. झोप बरं आता तू, डोळे मिट. मी तू पट्टे तुला. नीज माझ्या दलाला झोप तर मलाही येत नाही बाळा. दिवस कामात सरून जातो, पण रात्र सरता सरत नाही. सतत मनात विचार येत राहतात. काय करू, कसं करू.
आज जिथे मी असायला हवं होतं तिथे ती आहे. आत्ताही ती यांच्या बरोबर, यांच्या सोबत असेल.